स्वराज्याची ही चाललेली नासाडी पण बघवत नव्हती. म्हणून हे धाडस केलं. आणि या धाडसा पोटी जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर माझं डोकं मारलं गेलं असतं एवढंच ना महाराज. काही उन्हा अधिक वाटलं नसतं. तर महाराज मिर्झा हाती आला असता तर एका दिवसात फौज दिल्लीच्या वाट्याला लागली असते बघा. कुर्तुशीराव, पण हे करण्याआधी आम्हास विचारलं का नाही? तुम्ही जाऊ दिला असता सर. राजा एवढं कळतं आणि तरी कुर्तुशीराव, तुम्हावर आमची भिस्त. स्वराज्याची खूप मोठी कामं तुमच्या हातून व्हायची आहेत. एका मिर्झा राजासाठी आपण स्वतः खर्ची पडावं हे तुमच्या मनात आलं तरी कसं? कुर्तुशीराव, एक संयम सोडला तर आपण आमच्याच योग्यतेचे, आणि म्हणूनच तुमच्यासारखा माणूस गमावणे आम्हाला मंजूर नाही. कुर्तुशीराव, आमचा तो डाव खेळून झालाय तो डाव. स्वराज्यासाठी, आमच्यासाठी स्वतःचं बलिदान करणारे बाजीप्रभू देशपांडे, शंभूसिंग जाधव, बांदल, शिवाकाशी किती नावं घ्यावी? नाही कुर्तुशीराव, आमच्यासाठी बलिदान नको आहे आम्हास. कुर्तुशीराव, तेच करायचे असते तर आम्ही केव्हाच त्या मिर्झा राजावर चालून गेलो असतो, जाऊ शकत होतो. पण आम्ही मिर्झा राजा बाबर पर्यंत येताच 50 कोसांवर वकील पाठवला. का तर आम्हाला लढाई नको आहे. आम्ही लढाईला घाबरतो असे अजिबात नाही. पण त्यावेळी आम्हाला जीवाभावाची माणसं गमवायची नाही. कुर्तुशीराव, पुन्हा असा विचार करू नका. आणि अशा क्षणिक विचारापायी स्वराज्य अडचणीत येईल असे काही करू नका. चुकलं महाराज. पुन्हा अशी गलती नाही व्हायची. येतो महाराज. असेच कुठं निघालात कुर्तुशीराव? मदारी, कुर्तुशीराव, आपण स्वतःच्या घरादाराची पर्वा न करता तर मिर्झा राजावर चालून गेला. हा मोठा पराक्रम, मोठे प्रतापी काम. म्हणूनच आपणास प्रतापराव हा किताब बहाल करण्यात येत आहे. आजपासून आपण प्रतापराव कुचल. प्रतापराव गुजरात महाराजांचा अज्ञापत्र सुटलं. सर्व